नारायणं नमस्कृत्य नरां चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। अथ षष्ठोऽध्यायः। 6व्या अध्यायाचं निरूपण आज बघणार आहोत आपण. 6व्या अध्यायाचं नाव आहे आत्मसंयम योग. आत्मसंयम म्हणजे आत्मा म्हणजे हा जीवात्मा जो आहे त्याने संयम कसा पाळायचा आणि कशासाठी पाळायचा, ह्याच्यासाठी ज्या सूचना आहेत त्या या अध्यायात सांगितल्या की कशासाठी आत्मसंयम. तर आधीचा जो अध्याय आहे त्याच्यात त्यांनी कर्मसन्यास योग असं नाव दिलेलं आहे त्याला. तर कर्माचा संन्यास घेणं म्हणजे कर्म टाकून देणं असं नाही, कर्म करायचं. 47वा श्लोक जो आहे दुसऱ्या अध्यायातला की कर्मणी इव अधिकारास्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर माते संकोत्स्व कर्मणी. जे कर्मावर तुझा अधिकार आहे पण त्यापासून जे परिणाम होणार आहेत, परिणाम म्हणजे फळ म्हणतो आपण त्याला, त्यावर तुझा अधिकार नाही असं भगवंत अर्जुनाला वारंवार सांगत आहेत. का सांगतायत? कारण युद्धाच्या भीतीने, युद्धामध्ये काय परिणाम होतील आणि काय लोक मारले जातील, कुळाचा नाश होईल, हे त्याचे परिणाम आहेत सगळे, म्हणजे फळ मिळणार आहे युद्धाचं. हे त्या फळाच्या भीतीने अर्जुन काय करतोय की युद्धच करणार नाही, म्हणजे कर्मासाठी तो परावृत्त होतोय. आणि भगवंत त्याला कर्म करायलाच लावतायत, कारण कर्म करणं हेच माणसाचं इति कर्तव्य आहे. कर्म नाही केलं तर पाप घडतं असं भगवंत सांगतात. कर्म हे केलंच पाहिजे आणि त्याच्या फळांची म्हणजे त्याच्या परिणामांची, त्याचा परिणाम कितीही मिळू दे, 100% मिळू दे, 80% मिळू दे, चांगलं मिळू दे, वाईट मिळू दे, त्याच्यावर तुझा अधिकार नाही. का नाही आहे असं भगवंत म्हणतात. आपल्याला असं वाटत असतं, सामान्य माणूस जेव्हा गीता शिकत नाही तेव्हा त्याला असं वाटत असतं मी केलंय ना, मला त्याचं फळ मिळलंच पाहिजे. ही स्वाभाविक प्रवृत्ती आहे. ते मिळणं किंवा तसं वाटणं हे चुकीचं नाही. पण भगवंत असं म्हणतात की तू कर्म करताना तू अपेक्षाच ठेवू नको ना की त्याचं फळ तुला किती मिळेल, काय मिळेल. कारण जे मिळणार आहे ते मिळणारच आहे. कर्माचा कायदाच असा आहे की तुम्ही जे कर्म करता त्याचं फळ देऊनच ते शांत होतं. हा कर्माचाच कायदा आहे. त्याच्यामुळे तुम्ही अपेक्षा केली तरी ते मिळणार आहेच आणि अपेक्षा नाही केली तरी ते मिळणारच आहे. कर्माचं फळ मिळाल्याशिवाय राहत नसतं, पण आपण अहंकार बुद्धीने त्या फळाची अपेक्षा करायची नसते. कारण भगवंत बरोबर त्याच्याकडे माप मोजणी सगळं असतं. तो बरोबर आपल्या कर्माचं जशा पद्धतीने आपण कर्म करतो तसं फळ आपल्या पदरात टाकतो. आपण खूप कष्ट करून जीव ओतून कर्म केलं, परमेश्वर अर्पण केलं तर भगवंत पूर्ण माप आपल्या पदरात टाकतो. पण त्या जरा कुचराई केली, कमी जास्त काही आपल्याकडनं झालं, मनापासून नाही केलं तर भगवंत फळ पण मात्र त्याचं तसंच देतो. हा कर्माचाच कायदा आहे. त्याचं साधं उदाहरण म्हणजे आपण एखादं रोप लावलं, बी लावलं, बीज लावलं तर त्याला जर आपण खत पाणी घातलं किंवा त्याची निगुतीने काळजी घेतली, त्याला रोप ते नीट वाढवलं तर ते फळ किती नंतर ते झाड आपल्याला छान डौलदार फळ देतं, फूल देतं. म्हणजे दोन जर शेजारी शेजारी रोपं लावली आणि एका रोपाला जर आपण रोज पाणी घालत राहिलो, खत घालत राहिलो, भाज्यांचं जी सालं बिलं आहे ते घरातलं खत घालत राहिलं तर ते झाड इतकं छान फुलं देतं. आणि दुसऱ्याकडे जर बघितलंच नाही
तर ते फुलंही देत नाही, त्याची फुलं पण अशी कशी खूप विकसित झालेली नसतात. हे साधं रोजच्या व्यवहारातलं उदाहरण आहे. हा निसर्गाचा कायदा आहे, हा कर्माचा कायदा आहे. म्हणून भगवंत सुद्धा अर्जुनाला हेच शिकवतात इथे, की तू कर्मफळाची अपेक्षा करून हे युद्ध करू नकोस. पुन्हा एकदा धर्माधिष्ठित हे युद्ध आहे. धर्माप्रमाणे तुला वागायचे म्हटल्यावर तुझा धर्म काय आहे? क्षत्रियाचा आहे. क्षत्रियाचा धर्म म्हटल्यानंतर तू युद्ध करून सोडलं पाहिजेस. त्याचे परिणाम काय होतील, त्याचं फळ काय होतील, याचा तू बिलकुल देखील विचार करू नकोस. आता इथे 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग असं म्हटलेलं आहे. याला बुद्धियोग असं सुद्धा म्हणतात, विवेक योग असं सुद्धा आपण नाव देऊ शकतो. कारण पूर्ण विचारांती जे काही निर्णय घ्यायचे आहेत, जी काही कृती करायची आहे, त्याचंच फळ तुला मिळणार आहे. फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये संयम भगवद्गीतेने खूप शिकवलाय आणि या अध्यायामध्ये संयमाला खूप महत्व दिलेलं आहे. तर ह्यातला पहिला जो श्लोक भगवंतांचा आहे आणि भगवंत अर्जुनाला म्हणतात, अनाश्रित कर्म फलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च निरअग्निः न च अक्रियः. म्हणजे काय? तर अनाश्रित, अनआश्रितः, ज्याने आश्रय घेतलेला नाही असा तो अनआश्रित. आश्रय अन्न काही वेळेला विरुद्धार्थी शब्द वापरायचा असेल किंवा नकारार्थी शब्द वापरायचा असेल, त्याच्या मागे अन्न उपस्थिती, अनुपस्थिती हा शब्द आपल्याला माहिती आहे. उपस्थिती, अनुपस्थिती. तसं आश्रित, अनआश्रित. आश्रय घेणे, कशाचा आश्रय? तर कर्मफळाचा म्हणजेच परिणामांचा. न घेता, आश्रय न घेता कर्म करोती, जो कर्म करतो. कर्म करोती म्हणजे जो, यहा म्हणजे जो मनुष्य, जो मानव कर्माच्या फळाचा आश्रय न घेता कर्म करतो, संन्यासी, त्याला संन्यासी म्हणावं, त्याला योगी म्हणावं. मग पूर्वीच्या काळी कसं असायचं की संन्यासी कोणाला म्हणायचे? भगवे कपडे घातलेले आहे, नंतर हिमालयात वगैरे तो तपश्चर्या करतो आहे, अग्नी पेटवतच नाही, कंदमुळं खाऊन जगतो आहे, शास्त्र विहित जे कर्तव्य आहे त्याचा त्याग करतोय. म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं की संसार सोडून लोक जायचे, आपले संसाराचा कंटाळा किंवा संसार नको म्हणून आपलं हिमालयात जायचं. अजूनही असं काही लोक पूर्वीचे अजूनही आढळतात की संसार अर्धवट सोडायचा आणि तिकडे जायचं आणि तपश्चर्या करत बसायची किंवा भगवे कपडे घालून हिंडायचं. मग त्या तपश्चर्येत मन का न लागेना. भगवंतांनी हे सगळे मुद्दे या श्लोकामध्ये खोडून काढलेले की संन्यासी कोणाला म्हणायचंय. फक्त भगवे कपडे घातले म्हणजे संन्यासी होत नाही, किंवा फक्त अग्नी नाही, कारण संन्यासी लोकांचा नियम असतो अग्नी न पेटवता जीवन व्यवहार करायचा किंवा आपलं जे अन्न आहे ते खायचं. म्हणून पूर्वीचे ऋषी मुनी कंदमुळं खाऊन जगत असत, कारण अग्नी पेटवायचं नाही. अग्नी पेटवलं की काय होतं, तर जीवजंतू मरतात आणि त्यापासून पाप लागतं, असं एक समज होता. पण भगवंत म्हणतात की असं काही नाही, त्याला अग्नीच नाही पेटवला असं संन्यासी म्हणून तुम्ही कोणाला ओळखणार आहात? तर ज्याने कर्मफळाची अपेक्षा केलेली नाही, आश्रय घेतलेला नाहीये आणि असा आश्रय न घेता देखील आपलं कर्तव्य कर्म करत राहतो, अशाला तुम्ही संन्यासी म्हणा, योगी म्हणा. केवळ क्रियांचा त्याग करून जंगलात जाऊन, हिमालयात जाऊन भगे वस्त्र नेसायचे, दाढी वाढवायची, प्रपंच न करता तिथे जाऊन बसायचं आणि तपश्चर्या, ह्याला योगी म्हणत नाही. ते वेगळे लोक असतात. संन्यासी जे असतात ते जन्मापासून संन्यासत्व पत्करतात आणि मग त्यांचं ते शंकराचार्यांसारखे मठ जे आहेत किंवा इथे
काही आपण अनेक मठ बघतो की ते संन्यासी वर्ग तो वेगळा असतो, की त्यांनी जन्मापासून ते ठरवलेलंच असतं की त्यांना गृहस्थाश्रम स्वीकारायचंच नाही, ते संन्यासी वेगळे. पण गृहस्थाश्रम स्वीकारून सुद्धा काही लोक संन्यासी चा म्हणतात, त्यांच्याबद्दल भगवंत इथे म्हणतात की केवळ क्रियांचा त्याग करणारा त्याला योगी म्हणायचं नाही. तर अनाश्रित म्हणजे काय, तर आपल्या कर्माचं फळ आपल्या उपभोगासाठी जवळ ठेवणं म्हणजे आश्रित होणं. पण आपल्या कर्माचं फळ आपल्या उपभोगासाठी न ठेवता तो समष्टीसाठी वापरतो किंवा जे दुखित आहे, पीडित आहे, ह्यांना दान करतो, त्याला म्हणायचं अनाश्रित. अशी ह्या संन्यासी योगी माणसाची व्याख्या पहिल्याच श्लोकामध्ये केलेली आहे. तर संन्यासी म्हणजे कोण हे इथे त्यांनी सांगितलं आहे की कर्तव्य कर्म करायचे, पण त्याच्या परिणामांचा म्हणजे फळांचा कुठलाही विचार न करता, कुठलीही अपेक्षा न करता निष्काम भावनेने कर्म करत राहायचं, त्याला योगी म्हटलेलं आहे, त्याला संन्यासी म्हटलेलं आहे. तोच खरा निष्काम कर्मयोगी असतो. असं खूप छान समज किंवा मनातल्या शंका आपल्या दूर करणारा हा श्लोक आहे आणि भगवंतांनी इथे क्लिअर केलेला आहे. दुसरा श्लोक आहे यम संन्यासम इति प्राहुः तं विद्धि पांडव नह्य संन्यस्त संकल्प योगी भवति कश्चन. यम संन्यासम इति प्राहुः, प्राहुः म्हणजे आहुः म्हणजे म्हटलं जातं, प्राहु प्र हा उपसर्ग लागलाय, प्र आहुः म्हणजे काय, तर प्रकर्षाने म्हटलं जातं. प्रकर्षाने ज्याला संन्यास असं, संन्यासम इति ज्याला संन्यास असं प्रकर्षाने म्हटलं जातं, तो विद्धी म्हणजे जाणून घे, तू असं समजून घे की तोच योग आहे. त्याला संन्यास असं म्हणतात. अर्जुना, पांडव म्हणजे पुन्हा अर्जुनाला म्हटलंय, अर्जुना ज्याला संन्यास असं म्हणतात तोच योग आहे असं तू समज. नह्य संन्यस्त संकल्पो, संकल्पांचा त्याग न करणारा कोणताही पुरुष योगी होत नाही. संकल्पाचा त्याग करणं म्हणजे काय, की अमुक एक गोष्ट करायची ठरवली आणि ती नच करायचीच नाही, त्याला संकल्पाचा त्याग करणं असं म्हणतात. किंवा संग्रह करायचा नाही, अपरिग्रह वृत्ती, उपभोगाची साधनं गोळा करायची नाही, अशा कर्मसन्यास हा चित्तामध्ये आसक्ती पूर्ण नाहीशी झालेली आहे, ज्याच्या चित्तामधली आसक्ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे, त्याला संन्यासी असं म्हणावं, योगी असं म्हणावं. पण केवळ संकल्पाचा त्याग करून तुम्ही संन्यासी जर म्हणून घेतलं तर तो संन्यासी नाही, असं इथे स्पष्ट भगवंतांनी सांगितलेलं आहे. तिसरा श्लोक आहे आरुरुक्षोर मुनेर योगं कर्म कारण मोच्यते. हा आरुरुक्ष शब्द आहे ना, तो आपल्याला फार घोटाळ्यात टाकतो, पटकन समजत नाही. तर आरुरुक्ष म्हणजे काय, तर एखादा योग साधक आहे आणि तो साधना करू इच्छितो, योग साधना करू इच्छित असताना त्याची साधना चालू आहे, अशाला आरुरुक्ष मुनी असं म्हटलं जातं. आरुरुक्ष मुनी जे साधना, योग साधना ज्याची चालू आहे, अजून पूर्ण झालेली नाहीये, त्याच्यामध्ये प्रगती चालू आहे, अशा माणसाला, अशा योग्याला, अशा योग साधकाला आरुरुक्ष. पुन्हा मुने म्हटलंय. मुनी म्हणजे कोण असतो, तर भगवंताचं सतत मनन चिंतन करणारा तो मुनी असतो. म्हणजे मुनी आणि योगी ह्याच्यामध्ये भगवंताचं चिंतन, भगवंतासाठी योग साधना, भगवंताचं सतत नामस्मरण तोंडामध्ये यावं यासाठी प्रपंचापासून
प्रपंचातल्या ज्या आसक्तीचे विषय आहेत त्यापासून परावृत्त होणं, अशा माणसाला योगी आणि आरुरुक्ष असं म्हणतात. कारण त्याची योग साधना, मनात इच्छा आहे योग साधना करायची आणि योग साधना चालू आहे. अशा मननशील पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम कर्म कारणम उच्यते. इथे कर्म म्हणजे निष्काम कर्म. निष्काम कर्माचा हेतू त्याच्या मनामध्ये असला पाहिजे. भगवद्गीतेने निष्काम कर्माला खूप महत्व दिलेलं आहे. निष्काम कर्म म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीमध्ये स्वार्थी हेतूने कर्म न करणं. आता आपल्यासारख्या प्रापंचिक माणसांना ते 100% जरी करणं शक्य नसलं तरी आपल्या आयुष्यातल्या आपल्या कर्मातल्या 24 तासातले जे कर्म आपण करत असतो त्यातले निदान 10% कर्म तरी आपले निष्काम झाले पाहिजेत. निष्काम कर्म करणं म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता दुसऱ्यासाठी काहीतरी करणं, समाजासाठी काहीतरी करणं, दुःखी पीडितांसाठी काहीतरी करणं, ह्याला निष्काम कर्म असं म्हणतात. संपूर्ण वेळ जरी आपण देऊ शकत नसलो तरी आपल्या आयुष्यातला काही वेळ, हा वेळ म्हणा, पैसा म्हणा किंवा शारीरिक श्रम म्हणा, हे त्यांच्यासाठी देणं, हा निष्काम कर्मयोग आहे. की कर्म करत असताना कुठलीही अपेक्षा न करता सतत मदत करत राहणं, त्या व्यक्तींना, त्या संस्थेला किंवा जे काही असेल त्याला मदत करत राहणं, ह्याला निष्काम कर्म असं म्हणतात. का बरं हा निष्काम कर्मयोग इतका गीतेने डोक्यावर घेतलाय किंवा गीतेने एवढं महत्व का दिलंय? कारण निष्काम कर्मयोगामुळे आपलं मन आणि चित्त हे अतिशय शुद्ध होतं. आणि मन आणि चित्त शुद्ध झालं की ते आपण भगवंतापर्यंत आपण स्वतः पोहोचण्यासाठी ते तो मार्ग आहे. भगवंतासाठी जर आपल्याला भगवंतापर्यंत जर पोहोचायचं असेल, खरी भगवत प्राप्ती आपल्याला जर करून घ्यायची असेल तर आपलं चित्त पहिल्यांदा शुद्ध व्हायला लागतं, मन शुद्ध व्हायला लागते. आणि मन कलुषित कशामुळे झालेलं असतं तर स्वार्थी वृत्तीमुळे आपलं मन कलुषित झालेलं असतं, भंग पावलेलं असतं. मनामध्ये कामक्रोध मध मोह मत्सर या सर्व रिपू आहेत, ते शत्रू आहेत. त्यामुळे आपलं मन मलिन झालेलं असतं. ते शुद्ध करायचं असेल तर निष्काम कर्मयोग हा महत्वाचा उपाय त्याच्यासाठी आहे. निष्काम कर्मयोगामुळे आपलं मनही शुद्ध होतं आणि चित्तही शुद्ध होतं. ज्या वेळेला मन आणि चित्त शुद्ध होतं त्याच वेळी आपलं मन भगवंत, मग ते प्रत्यक्ष तुम्ही भगवंत म्हणजे काय, परमेश्वर किंवा परमेश्वर स्वरूप ज्या मूर्ती आहेत, देवदेवता आहेत असं नाही. तुम्ही प्राण्यांमध्ये परमेश्वर बघा, तुम्ही गोरगरिबांमध्ये परमेश्वर बघा, तुम्ही आणखी दुःखी पीडितांमध्ये परमेश्वर बघा. पण त्यांच्यासाठी बघा म्हणजे त्यांच्यासाठी कर्म करा, तिथे तुम्हाला भगवंत नक्की दिसेल आणि त्याच वेळेला तुमचं चित्त शुद्ध झालं आहे असं आपण समजूया. म्हणून इथे आरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारणम उच्यते, की योगावर आरूढ होण्याची इच्छा जो करतो त्याने प्रथम निष्काम कर्म करणं हे खूप महत्वाचा हेतू त्याचा असला पाहिजे. आणि एकदा योगारूढ झालं म्हणजे काय, योगाभ्यास पूर्ण झाला, समाप्त झाला, त्याला योगारूढ म्हणायचं. हा समाप्त झाला की तस्यैव शमः कारणम उच्यते. शमः आणि दमः हे गीतेत आलेले बऱ्याच वेळा आलेले शब्द आहेत. शम शांती त्याला आपण म्हणतो आणि दम शांती. शम शांती म्हणजे काय, आपलं मन, बुद्धी आणि चित्त ह्यांना संयमित करणं, ह्यांच्यावर कंट्रोल करणं आणि ते सर्व भगवंताच्या प्रती लावणं, त्याला शम शांती असं म्हणतात. आणि त्याच्या जोडीचा शब्द आहे दमशांती, शम दमशांती. दमशांती म्हणजे काय, तर जे इंद्रियांचे जे विषय आहेत, शब्द स्पर्श रस रूप गंध, ह्यांना खूप कंट्रोल करायचं, खूप नियंत्रित करायचं आणि त्यांना नियंत्रित करून आपलं मन, आपलं चित्त भगवंता प्रित्यर्थ खर्च करायचं, त्याला शमदम असं म्हणतात. म्हणजे इंद्रियांचं संयमन म्हणजे दमशांती
आणि अंतःकरण चतुष्टीचं मन बुद्धी चित्त आणि अहंकार ह्यांचं संयमन म्हणजे शमशांती, असं शमदम शांती हे योगारूढ होण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी साधनं. त्याला बाहेर कुठे जावं लागत नाही, हे सगळं आपणच आपल्याला करायचंय. गीता ही जे काही तुमच्या जवळ आहे त्याचाच विकास करायला सांगते. त्याला वेगळं शस्त्र, त्याला काही साधन नाही. तर योगा करायचा आहे, मग आणा त्याला तो ड्रेस आणा, त्याला ते मॅटिंग आणा, त्याला अनेक साधन आणा, मग त्याला ते घड्याळ आणा, किती काउंटिंग होतंय श्वासाचं, याची काही गरज नाहीये. तुमच्या मनामध्ये, तुमच्या शरीरामध्ये नियम किंवा संयमन ही वृत्ती बाणवायला पाहिजे. तर आपण योगारूढ होतो, आरुरुक्ष होतो आणि त्यामुळे तो संन्यासी, तो योगी भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. पुढचा श्लोक असा आहे, यदा हि न इंद्रियार्थेषु न कर्म स्वनुषज्जते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. यदा हि न इंद्रियार्थेषु, यदा म्हणजे ज्यावेळी, इंद्रियार्थेषु म्हणजे इंद्रियांच्या भोगामध्ये. इंद्रियांचे भोग म्हणजे काय की विषयांचे भोग, शब्द स्पर्श रस रूप गंध ह्या मार्फत जे जे काही आपण ग्रहण करत असतो, मग ते कसं असतं, ते शरीराला पोषक असो, मनाला पोषक असो अगर नसो, ते सगळं आपण ग्रहण करत असतो. आपल्या आत्म्याला पोषक काय आहे ते आपण विचार करायला पाहिजे, ते आपण ग्रहण करायचं. ज्या वेळेला, यदा म्हणजे ज्या वेळेला इंद्रियांच्या भोगात, न इंद्रियार्थेषु, न म्हणजे नाही, इंद्रियांच्या भोगात किंवा कर्मस्वनुषज्जते, कर्मातही म्हणजे इंद्रियांचे भोग आणि त्यानुसार त्या इंद्रियांकडून केले जाणारं कर्म, ह्यांच्यामध्ये जो मनुष्य आसक्त होत नाही. आसक्त शब्द वापरला इथे. आसक्त ह्या शब्दाचा एकच अर्थ आपल्या भाषेत अमुकच गोष्ट हवी, च जिथे येतो तिथे आसक्ती असते आणि च काढून टाकला की आसक्ती नाहीशी झाली. अशा इंद्रियांच्या विषयामध्ये जो आसक्त होत नाही, मला अंघोळीला कडतच पाणी लागतं, इथे च आला. मला जेवणासाठी सगळं व्यवस्थित म्हणजे पंचपक्वान गोड असल्याशिवाय मला जेवणच जात नाही, इथे च आला. माझं असंच आहे, मला इस्त्रीचे कपडे लागतात, इथे च आला. ही झाली आसक्ती. ही आसक्ती जेव्हा मनुष्य काढून टाकतो त्यावेळेला त्यामध्ये अडकत नाही, किंवा मला अमुक एक सिरियल बघितल्याशिवाय मला झोपत येत नाही, ही झाली आसक्ती, इंद्रियांची आसक्ती. विषयांमध्ये अडकणं म्हणजे हे आहे. अशा त्यावेळी सर्व संकल्पांचा त्याग करणारा, सर्व संकल्प संन्यासी, संकल्पांचा त्याग ज्यांनी केला आहे, हे संकल्पच आहे. आसक्ती सोडून देणं हा संकल्प आहे. त्याग करणारा जो मनुष्य असतो त्याला योगारूढ असं म्हटलेलं आहे. योगारूढ होणं म्हणजे काय तर वासनांचा त्याग करायचा, वासनांमध्ये आसक्ती ठेवायची नाही आणि कुठल्या इंद्रियांच्या भोगातही आसक्ती ठेवायची नाही, कर्मातही आसक्ती ठेवायची नाही. कर्म म्हणजे कर्मफळामध्ये आसक्ती ठेवायची नाही. इंद्रियांचे विषय आणि कर्म ह्याच्यामध्ये जो आसक्त होत नाही, कामनांचा ज्याने त्याग केलेला आहे त्याला योगारूढ झालेला आहे असं म्हणावं. योगारूढ म्हणजे आपल्याला असं वाटतं की जसं सिंहारूढ असतं, सिंहावर बसलाय, किंवा अश्वारूढ घोड्यावर बसलाय, असं नाहीये. तर ही योग ही संकल्पना, योग साधना ही संकल्पना पूर्णपणे मन आणि इंद्रिय यांच्याशी संबंधित आहे.
त्याची तयारी, मन आणि इंद्रियांची तयारी आपली आधी करावी लागते. साधा स्वयंपाक जरी करायचा म्हटलं तरी आपल्याला आधी तयारी करून ठेवावी लागते. तर योगारूढ होण्यासाठी आपल्या मनाची आणि इंद्रियांची तशी काय करायला लागते, तयारी करावी लागते. मन आणि इंद्रिय तशी वळवावी लागतात. म्हणून यदा हिनेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्थ उच्चते. अशा पुरुषांना, अशा माणसाला योगारूढ झाला आहे असे म्हणावे. म्हणजे काही लोक योगा करतात, बाई मी सकाळी पण योगा करते, संध्याकाळी पण योगा करते आणि असं करते तसं करते, पण हे जर नियम नसेल पाळत तर त्याचा काहीही उपयोग नाही असं इथं गीता सांगते. 5वा श्लोक सगळ्यांनी स्टार करून घ्यायचा आहे. तो अतिशय महत्वाचा श्लोक आहे, खूप महत्वाचा श्लोक, की जेणेकरून ह्या श्लोकामुळे तुम्ही अक्षरशः बेड रिडन असाल तरी उठून बसाल. कोणत्याही क्षणी तुम्हाला डिप्रेशन आलेलं असेल तरी ते डिप्रेशन जाईल, अशा अर्थाचा हा श्लोक आहे. काय आहे? उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत. आत्मा एव हि आत्मनो बंधुः आत्मा एव रिपुः आत्मना. आत्म 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 आत्मना आत्मानम असे खूप शब्द आलेले आहेत त्याच्यामध्ये. हे सगळं कोणाशी संबंधित आहे? तर हा जीवात्मा, जीवात्म्याशी संबंधित हा शब्द आहे. की योगारूढ व्हायचं, किंवा आपण सुद्धा सामान्य माणसं जेव्हा अगदी गळून गेलेलं असतो, पूर्ण डिप्रेशन झालेलं असतं आणि मला नको आता हे जीवन असं वाटत असतं, त्यावेळेला आपण स्वतःला अजिबात अधोगतीला जाऊ द्यायचं नाही. हे शिकवणारा हा श्लोक आहे. की ह्या संसार सागरामध्ये ही सुख आणि ही दुःख, ह्या संकटांच्या परिस्थिती किंवा अनेक मानसिक क्लेश किंवा संसार म्हटलं की हे सगळं येणारच आहे, हे गृहीत धरायचं आणि स्वतःचं मन खंबीर करायचं. स्वतःच्या मनाला शिकवायचं की मना, तू असं हातपाय गाळून चालणार नाहीये, तू हुबारी धर, तूच उत्साह धर, म्हणजे संपूर्ण घर उत्साह धरेल. हे मनाला शिकवित जावे, मनाने मनाला शिकवायचंय. इथे उद्धार शब्द वापरलाय. उद्धार म्हणजे काय? की आपणच आपल्याला स्वतःला सांगून घ्यायचंय, स्वतःला शिकवायचंय, त्याला म्हणायचं उद्धार. आपण आपल्या मनाला शिकवायचंय काय? की अधोगतीला जाऊ नको. अवसादयेत, अवसादयेत म्हणजे अधोगतीला जाणं. आपण अधोगती कशा, काहीही करणं, काम आणि क्रोध हे आपल्याला अधोगतीला नेणारे आहेत. आपल्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला की आपलं सगळं डिस्टर्ब होतं आणि आपण जे काम करायची ती पण करत नाही, किंवा जे काही प्रेमाने बोलायचे ते पण बोलत नाही, चिडचिड करतो, रागावतो. तर हे मनाला सांगायचे, त्याला म्हणाय, हे सांगणं म्हणजे अवसादयेत, होऊ दे, अधोगतीला जाऊ न देणं. आणि असे अधोगतीला जर आपण गेलो किंवा काम आणि क्रोध आपल्या मनामध्ये जर बळावले तर आपली जी कामं होणार आहेत ती पण होणार नाही. म्हणजेच आपण आपल्या मनाची पॉझिटिव्हिटी वाढवायची, आत्मिक शक्ती वाढवायची. कुठल्याही क्षणी आपल्याला मरगळ येऊच द्यायची नाही, निगेटिव्ह विचार येऊच द्यायचा नाही. त्याला म्हणायचं उद्धरेत आत्मानम. आपणच आपला उद्धार करायचा, आपण आपल्याला अधोगतीला जाऊ द्यायचं नाही. कारण आपण स्वतःच आपला बंधू असतो, आपणच आपल्या स्वतःचा मित्र आहे, आपणच आपल्या स्वतःचा शत्रू आहे. स्वतःचा मित्र आणि शत्रू म्हणजे काय? तर आपल्याला सहज सांगता येतं की शत्रू आणि मित्रामधला फरक आपल्याला कळतो. शत्रू काय करतो? तर आपल्याला पुढे जाऊ देत नाही. पुढे जाऊ देत नाही म्हणजे ज्या काही चांगल्या गोष्टी आपण करत असतो त्याला अडथळे आणतो. मग इथे दुसरा तिसरा कोणी नसून, अडथळे आणणारा दुसरा तिसरा कोणी नसून आपणच आपल्या विचारांनी
स्वतःचा पाय खड्ड्यात घालून घेतो, म्हणजेच आपली अधोगती करून घेतो. म्हणून इथे निसर्गतः जी आपल्याला शक्ती मिळालेली आहे, ती शक्ती आपण हातपाय न गाळता स्वतःशी महत्वाकांक्षी राहून स्वतःच्या आत्मस्वातंत्र्याचा बळकटपणा वाढवून सत्संग, सद्विचार आणि आध्यात्मिक ज्ञानाची ओढ वाढवून आपलं मन बळकट करून घ्यायचं आणि ह्या जीवात्म्याची मूळ जी प्रकृती आहे अवसानघातीपणाची किंवा काही झालं की पटकन गळून जायचं, ती पूर्णपणे काढून टाकायची. त्यालाच म्हणायचं उद्धरे आत्मानम न आत्मानम अवसादयेत. आता ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगते आणि हे घडलेलं उदाहरण आहे की डेमोस्थेनिस नावाचे एक प्रसिद्ध वक्ते होते. डेमोस्थेनिस परदेशी होते ते, पण ते वक्ते होते आणि त्यांना उत्तम वक्ता व्हायचं होतं. त्यांना अजिबात बोलता येत नव्हतं, उत्तम वक्ता व्हायचं होतं, पण त्यांना खूप दोष होते त्यांच्यामध्ये, त्यांना बोलताच येत नव्हतं. अनेक दोषांमुळे ते वक्ते होऊ शकत नव्हते. पण महत्वाकांक्षीपणा काय की मला वक्ता व्हायचे, उत्तम वक्ता व्हायचे. म्हणून त्यांनी काय केलं, वेळोवेळी आपल्या मनाला आणि बुद्धीला सांगत राहिले, प्रयत्न करत राहिले. काय सांगत राहिले तर ते डेमोस्थेनिस जे होते ते तोत्रे होते आणि तोत्रे असल्यामुळे त्यांचं उच्चार आणि बोलणं स्पष्ट नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं तर समुद्रातल्या छोट्या छोट्या गोट्या आणायचे ते आणि तोंडात घालून मोठमोठ्याने ओरडायचे. त्याच्यामुळे त्यांचा तोत्रेपणा गेला. हा पहिला दोष गेला, कारण त्यांना उत्तम वक्ता व्हायचं होतं. दुसरा दोष काय होता त्यांचा की त्यांना खूप दम लागायचा. आता बोलताना दम लागलं तर वक्ता नीट होऊ शकणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं की ते डोंगरावर पळत पळत जायचे, पळत पळत उतरायचे. असं पळत पळत जाणं आणि पळत पळत खाली येणं ह्याच्यामुळं त्यांचं दम लागणं बंद झालं. त्यांना चांगली भाषा येत नव्हती बोलताना. तो भाषेचा दोष घालवण्यासाठी त्यांनी उपमा अलंकार असलेली अनेक पुस्तकं चाळली आणि त्या पुस्तकांचा अथपासून इथेपर्यंत अभ्यास केला आणि त्यातली काही चांगली चांगली वाक्य, चांगले चांगले शब्द तोंडपाठ करून टाकले. नंतर बोलताना त्यांना खांदे उडवायची सवय होती. मग त्यांनी खांद्यांना सांगितलं, खांदे उडवायची सवय. आता दुसऱ्याने सांगितलं असतं तर ते लक्षातही आलं नसतं, कारण सवय एकदा लागली की कितीही कोणी सांगितलं तरी त्यात बदल होत नाही. त्यांना खांदे उडवायची सवय होती, सारखं बोलताना ते खांदे उडवायचे. मग त्यांनी मनाला आणि बुद्धीला सांगितलं, खांद्यांनो माझ्यावर कृपा करा, माझ्यावर दया करा, मेहरबानगी करा, पण मी बोलताना वर जाऊ नका. म्हणजे खांदे उडवताना वर जातात म्हणून त्यांनी खांद्यांना सांगितलं वर जाऊ नका. आणि हा प्रयोग त्यांच्या दृष्टीने इतका क्रांतिकारक ठरला की त्यांचा खांदा वर गेला की ते काय करायचे, त्याच्यावर घाव घालायचे. खांदा वर गेला की घाव घालायचे. असं करून करून स्वतःला त्यांनी जखमा करून घेतल्या. पण उत्तम वक्ता होण्याचं ध्येय, महत्वाकांक्षा काही सोडली नाही आणि त्याचा परिणाम इतका सुंदर झाला की जगात पहिल्या क्रमांकाचे ते वक्ते झाले. हे सगळं रामकेशव रानडे यांचं गीता अर्थात विश्वधर्म ह्या पुस्तकातला किस्सा आहे. या पुस्तकातलं हे उदाहरण आहे, ते मला खूप आवडलं आणि तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून मी हे सांगते की उद्धारे आत्मा. आपणच आपला उद्धार करायचा, आपणच आपल्या मनाला सांगायचं, आपणच हातपाय नाही गाळायचे. आपण हातपाय गाळले तर कसं होईल. म्हणून आपल्या मनाला सतत त्या फुलासारखं आपण ताजं ठेवायचं. फुल कसं, फुलाकडे बघितलं की आपल्याला नेहमी प्रसन्न वाटतं आणि ते फुल पाहून आपण प्रसन्न होतो, दुसऱ्यालाही प्रसन्न करतं ते, आणि शिवाय आपण ते देवाला अर्पण करतो. तसं आपलं कर्म
हे इतकं फुलासारखं साधं ताजं टवटवीत आणि आनंद देणारं असावं. निष्काम कर्मयोगामुळेच हा आनंद घडू शकतो. म्हणून उद्धरे आत्म आत्मानं न आत्मानं अवसादय आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुः आत्मनः. आपण शत्रू आपला केव्हा होतो? जेव्हा आपण हातपाय गातो किंवा आपण आपल्या मनामध्ये काम आणि क्रोधाचे विचार येतात तेव्हा आपण शत्रू होतो. आणि जेव्हा आपण स्वतःला उचलून धरतो, महत्वाकांक्षा वाढवतो आणि अवसानघातकीपणा झटकून देतो तेव्हा आपण आपला मित्र होतो. अतिशय सुंदर श्लोक आहे. आणि हा श्लोक मागच्या वर्षी गीता धर्म मंडळाने निबंधासाठी दिला होता, म्हणून त्या निमित्ताने अभ्यास केला गेला, म्हणून मी तुम्हाला इतकं डिटेल सांगू शकते. पुढचा श्लोक आहे, बंधुरात्मात मनस्तस्य येनात्मई वात्मनाजितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्ते तात्मैव शत्रुवत्. बंधुः आत्मना अनात्म अनात्म अनात्मनः तस्य येन आत्मैव आत्मना जितः. हा जीवात्म्याने मन आणि इंद्रियांसकट जितहा म्हणजे जिंकलेला आहे. मनस्तस्य बंधुः आत्मानं मनः तस्य. मन आणि इंद्रियावर इंद्रियांसह ज्याने शरीर जिंकलं आहे, म्हणजे फक्त मनाला आणि इंद्रियांना कंट्रोल केलं की आपण सगळं जग जिंकू शकतो. हे या श्लोकामध्ये सांगायचंय की मन आणि इंद्रियांसकट जर जिंकलं आपण ह्या जीवात्म्याने, तर तो त्या जीवात्म्याचा तो स्वतःच मित्र आहे. अनात्मना हा शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. आणि ज्याने मन आणि इंद्रिय जिंकलं नाही तो स्वतःचा शत्रू होऊन जातो. म्हणजे सर्व जे काही आपल्या आयुष्याचं जिंकण्याची जी कला आहे किंवा आयुष्यात आपण जर विजयी व्हायचं असेल तर आपलं मन आणि इंद्रिय ह्यांच्यावर आपण विजय मिळवला पाहिजे. मनावर इंद्रिय कसा मिळवायचा हे 5व्या श्लोकात सांगितलेलं आहे. आणि मनावर आणि इंद्रियावर विजय मिळवल्यावर काय होतं, तर काय होतं आणि काय होत नाही हे 6व्या श्लोकात सांगितलं. त्यासाठी पुढचा श्लोक सांगितलेला आहे की जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. आता ज्याने जिंकलेला आहे, जितात्मना हा ज्याने स्वतःला जिंकलेला आहे तो कसा असतो? प्रशांतस्य, शांत व्यक्ती असते. कितीही काहीही संकट येऊ दे, गोंधळ होऊ दे, कलह होऊ दे, ती व्यक्ती स्थिर असते, शांत असते. तिने स्वतःला जिंकलेलं आहे. जितात्मना. प्रशांत, शांत नाही नुसतं, तर प्रकर्षाने शांती निर्माण केलेली असते. कशी? तर शीतोष्ण सुख दुःखेषु. शीत आणि उष्ण. इथे शीत आणि उष्ण म्हणजे बर्फाचं पाणी आणि पिपातलं पाणी किंवा उकळलेलं पाणी अशा अर्थाने शीत आणि उष्ण असं नाहीये. तर शीत आणि उष्ण, शीत म्हणजे थंड म्हणजे स्थिरता आणि उष्ण म्हणजे मन उफाळलेलं असतं, उष्णतेप्रमाणे भडकलेलं असतं, त्याला शीत आणि उष्ण असं म्हटलेलं आहे. परिस्थिती किंवा संसारातल्या ज्या गोष्टी असतात त्या सतत आपल्या शीत आणि उष्ण असतात. अशा प्रसंगी आपण स्थिर राहणं हे खूप महत्वाचं असतं. सुख दुःखेषु, सुख आणि दुःख, मान आणि अपमान, ह्या सर्व गोष्टींमध्ये ज्याचं अंतःकरण पूर्णपणे शांत झालेलं असतं, म्हणजे अपमान झाला तरी त्याला दुःख होत नाही आणि खूप मानाने सन्मानित झाला तरी तो हुरळून जात नाही, किंवा खूप सुख आलं तरी तो खूप आनंदात असतो आणि खूप दुःखाचे डोंगर आले तरी तो अगदी आयुष्यातून उठला आहे असा झालेला असतो. अशा दोन्ही परिस्थितीमध्ये जो समतोलत्व राखतो त्याला शीतोष्ण सुख दुःखेषु असं म्हटलेलं आहे. किंवा तथा म्हणजे आणि, मानापमानयोः, अशा दोन्ही गोष्टींमध्ये तो जीवात्मा पूर्णपणे परमेश्वराशी जेव्हा एकरूप होतो तेव्हा त्याला ह्या भौतिक ज्या गोष्टी आहेत की सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, मान आणि अपमान, ह्या त्याच्या दृष्टीने नगण्य आहेत.
त्याच्या दृष्टीने त्याला किंमत नाही. ही अवस्था केव्हा येते तर त्या परमात्म्याशी जेव्हा आपण सतत नामस्मरणाने, ध्यानाने, कीर्तनाने, अभ्यासाने, वैराग्य वृत्तीने एकरूप झालेलो असतो, तेव्हाच ही आपल्याला अवस्था प्राप्त होते. जितात्मना म्हटलंय त्यांनी, स्वतःला जिंकलेला असा तो. आणि असा कोण होता तर असा मारुती होता. मारुतीचं उदाहरण इथे आपल्याला सगळीकडे त्या दृष्टीने पाहायला मिळतं की स्वतःवर त्याने विजय मिळवलेला होता आणि एकच त्याच्या हृदयामध्ये फक्त श्रीराम श्रीराम हेच नाव सतत असायचं. त्याच्यामुळे त्याचे कितीही मान झाले, अपमान झाले, तरी तो स्वतःला जिंकूनच राहिला आणि शक्तिमान राहिला. ही शक्ती कोणी दिली तर ही शक्ती केवळ रामाने दिलेली, भगवंताच्या प्राप्तीमुळे त्याला ती शक्ती मिळालेली. ज्ञान विज्ञान, पुढचा श्लोक आहे 8वा. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचन. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. आता इथे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, विज्ञान म्हणजे सर्व भौतिक परिस्थितीचं ज्ञान. भौतिक परिस्थिती म्हणजे जगामध्ये जेव्हा वावरत असतो आपण, सृष्टीमधले ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सर्व म्हणजे विज्ञान. म्हणजे पंचमहाभूत आहे, झाड आहे, डोंगर आहे, पक्षी आहे, प्राणी आहे, किंवा माणसं आहे, संसार आहे. या संसारातल्या ज्या दृश्य गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी म्हणजे विज्ञान. आणि ज्ञान म्हणजे परमेश्वराबद्दल जे ज्ञान, अंतःकरणामध्ये परमेश्वराबद्दलचे जे ज्ञान प्राप्त झालं आहे ते ज्ञान, की मी कोण आहे, मी कुठून आलाय, माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे. ज्या परमेश्वर नावाची शक्ती माझ्यावर काम करते ती मला समजलेली आहे, हे सगळं कळणं म्हणजे ज्ञान. आणि विज्ञान म्हणजे सर्व भौतिक गोष्टी ज्या आहेत, प्रपंचातल्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्याला विज्ञान असं म्हणायचं. या दोन्ही गोष्टी अनुभवत असताना जो मनाने अतिशय तृप्त आहे, अंतःकरणाने जो तृप्त आहे, त्याला म्हणायचं ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याच्या मनाची स्थिती निर्विकार, कुठलाही विकार नाही, कुठलाही विकार नाही, ना शारीरिक विकार नाही, ना मानसिक विकार नाही, ना चित्ताचा विकार नाही, कुठलाही विकार ज्याला नाही आणि ज्याने आपली इंद्रिय पूर्णपणे जिंकलेली आहेत, ज्याला अशा इंद्रिय पूर्णपणे जिंकणाऱ्या व्यक्तीला काय असतं, युक्त इति उच्यते. युक्त झालेला आहे तो. कोणाशी युक्त झालेला आहे, कोणाशी जोडलेला आहे, कोणाशी एकरूप झालेला आहे तर त्या परमेश्वराशी तो एकरूप झालेला आहे, युक्त झालेला आहे. तो आणि परमेश्वर हे वेगळे नाहीतच. त्याच्या दृष्टीने हे सर्व जग म्हणजे भासमान आहे ह्याची त्याला खात्री पटलेली आहे. त्या अध्यात्मामध्ये नेहमी सर्परज्जू असं उदाहरण देत असतात की दोरी पडलेली असते, पण जो अज्ञानी माणूस असतो त्याला ती दोरी सापासारखी वाटत असते. तसं अज्ञानी माणसाला हा संपूर्ण संसार आहे, जो प्रपंच आहे तो खरा वाटत असतो. पण ज्याला खरं ज्ञान परमेश्वराचं झालेलं आहे त्याला हा संसार रज्जू सारखा वाटतो, त्याला तो साप वाटत नाही, रज्जू. म्हणून त्याला सर्प रज्जूचं उदाहरण दिलेलं असतं. तर भासमान आहे हे सर्व जे आपण आता अनुभवतो आहोत ते सर्व भासमान आहे. पण मग सत्य काय आहे तर तो एक परमेश्वर नावाची जी शक्ती आहे ती सत्य आहे. आणि ती भगवंताची शक्ती, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. असा हा योगी त्यापर्यंत पोहोचलेला असतो. कूटस्थो विजितेंद्रिय. कूटस्थ म्हणजे स्थिर असतो, निर्विकार असतो. कूटस्थ या शब्दाचा अर्थ ठाण मांडून बसलेलं असतं. भगवंताचं अधिष्ठान त्याच्या हृदयामध्ये स्थिर झालेलं असतं. त्याच्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टी त्याला माती, दगड आणि सोनं समान वाटत असतात. समलोष्टाश्म कांचना. सम म्हणजे सारखे, लोष्ट म्हणजे दगड,
आणि अश्म म्हणजे दगड, लोष्ट म्हणजे मातीचं ढेकूळ, आणि कांचन म्हणजे सोनं. म्हणजे अशा योगी माणसासमोर आपण कल्पना करूया, अशा योगी माणसासमोर समजा एक मातीचं ढेकूळ ठेवलेलं आहे, एक दगड ठेवलेला आहे आणि एक सोन्याची चीप ठेवलेली आहे. तर त्याची दृष्टी, आपल्यासारख्या माणसाची दृष्टी, सामान्य माणसाची दृष्टी सोन्याच्या चिपेकडे जाईल, पण ह्याची दृष्टी तिन्हीकडे गेली तरी त्याला तिथे भगवंत दिसेल, परमेश्वर दिसेल. की मातीत सुद्धा भगवंत आहे, अश्मात देखील भगवंत आहे आणि सोन्यात देखील भगवंत आहे. याला म्हणायचं समलोष्टाश्म कांचना. हा, अशी ह्यांची दृष्टी झालेली असते. त्यालाच योगी असं, खरा योगी असं म्हणतात. आणखी काय वैशिष्ट्य सांगितले योग्याची, पुढच्या श्लोकात सांगितले. सुहृन मित्रात उदासीन मध्यस्थ अद्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धीत विशिष्यते. सुहृन मित्र, सुहृन म्हणजे काय, सु म्हणजे चांगलं, ऋण म्हणजे हृदय, चांगलं हृदय जाणणारा, एकमेकाचं हृदय जाणणारा. हृदय जाणणं म्हणजे काय, की समोरच्या माणसाला दुःख आहे, मला जसं दुःख आहे तसं समोरच्या माणसाला पण दुःख आहे, मला जसं दुःख आहे तसं प्राणी पक्ष्यांना सुद्धा दुःख आहे, ही जाणीव सतत राहणं, त्याला सुहृद म्हणायचं. मित्र काय म्हणाय, मित्र याचा अर्थ काय, की जो सतत देतो घेतो आणि आपल्या संकट प्रसंगी सुद्धा जो धावून येतो, तो मित्र. मित्राचं उदाहरण आपल्याला माहित आहे की मित्र कसा असावा, तर सांदीपणी आणि सांदीपणी नाही, सुदामा आणि कृष्ण हे कसे मित्र होते. कृष्ण कशात राहिलेला आहे, तर सोन्याच्या बंगल्यात राहिलेला आहे, पण सुदामा कुठे होता, झोपडीत होता. पण सुदामाबद्दल जे प्रेम कृष्णाला होतं ते मित्रत्वाच्या नात्याने होते. म्हणून सुदामाच्या बायकोने पाठवलेले पोहे कृष्णाने ग्रहण केले. आजकाल ही वृत्ती दिसते का आपल्याला. अहंकारामुळे ह्या वृत्तींचा पूर्णपणे लोप झालेला दिसतो. इतका अहंकार आता सध्या वाढीला लागलेला आहे की मित्रत्वाचं नातं हे राहिलेलंच नाही. कोणी अतिशय सहृदय प्रेमाने आपल्याला साधी एवढीशी चटणी भाकरी दिली तरी ती श्रीखंडासारखी समजावी, इतकं मन आपलं मोठं पाहिजे, तेव्हा त्याला मित्र असं म्हणायचं. उदासीन, उदासीन म्हणजे काय, तटस्थ बुद्धी, की हाही चांगला नाही तोही चांगला आहे, अशा दोन्ही मध्ये काहीही भेदभाव करणं, तटस्थ न्यूट्रल ज्याला आपण म्हणूया, की समत्व बुद्धी ज्याची आहे त्याला उदासीन हा शब्द इथे वापरलाय. मध्यस्थ म्हणजे एजंटच काम करायचं. एजंट काय करतो, आपल्या व्यवहारी भाषेत एजंट काय करतो, ह्याच्याकडूनही नफा घेतो त्याच्याकडूनही नफा घेतो, त्याचाही फायदा करून देतो आणि ह्याचाही फायदा करून देतो. साधारण घर बघताना आपल्याला मध्यस्थी लागतो आणि तो मध्यस्थी ज्याला घर दिलंय त्याच्याकडूनही घेतो, ज्याला घर पाहून दिलंय त्याच्याकडूनही घेतो, म्हणजे दोन्हीचाही फायदा तो बघतो. पण इथे मध्यस्थ म्हणजे स्वार्थ सोडून दोन्ही पक्षांना समान हित करून देणारा, स्वतःचा स्वार्थ काही नाही, निरपेक्ष बुद्धीने दोन्ही पार्टीचं समान हित बघणारा, त्याला मध्यस्थ असं म्हणायचं. अद्वेष्य, अद्वेष म्हणजे द्वेष जो करत नाही तो अद्वेष. मध्यस्थ अद्वेष बंधुषु, भावाप्रमाणे वागणारा. बांधवाचं उदाहरण आपल्याला रामायणामध्ये राम लक्ष्मण हे किती प्रेमळ भावंड होती. लक्ष्मणाने कधीच रामाची आज्ञा मोडली नाही आणि एक दोन वेळा लक्ष्मणाने रामाची आज्ञा मोडायचा प्रयत्न दाखवलेला आहे, आपण बघितलंय संजीवनी विद्या आणायच्या वेळेला. पण रामाने त्याला तिथे काय केलंय, प्रतिबंध केलाय आणि ते लक्ष्मणाने ऐकलंय. ह्याला बंधू प्रेम म्हणायचं. बंधुषु, भावाप्रमाणे वागणारे बांधव. आणि सज्जन, साधुष्वपीच पापेषु, साधू आणि पापी, सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा असा हा योगी असावा लागतो. म्हणजे योगी माणसाची जर वैशिष्ट्य कोणती हे तुम्हाला विचारलं, किंवा योगी माणसाची परीक्षा कशी करायची, त्याच्यामध्ये काय काय तुम्ही पाहायचं, तर 8वा श्लोक
9वा श्लोक आणि 7वा, 7, 8 आणि 9 हे तिन्ही श्लोक योगी माणसाची वैशिष्ट्य दाखवणारी आहे. आणि 10व्या श्लोकामध्ये की असा योगी कसा योगाभ्यास कसा करावा हे पुढे 10व्या श्लोकापासून ते पुढे 15व्या श्लोकापर्यंत 14व्या श्लोकापर्यंत योगाभ्यास कसा करावा आणि एकदा योगाभ्यास करायला बसल्यावर त्याची परिणिती कशी होते, काय काय फळ तुम्हाला मिळायला लागतं किंवा काय काय कसं कसं वागायला लागतं हे सगळं आपल्याला पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलंय. तर असा हा योगी माणूस कसा ओळखायचा, योग साधनेतला माणूस कसा ओळखायचा, तर जितात्मन प्रशांतस्य समाहितः शीतोष्ण सुख दुःखे मानापमानयो, समान पाहणारा, मान आणि अपमान समान पाहणारा, शीत आणि उष्ण, थंड, सुख आणि दुःख समान मानणारा, इंद्रियावर विजय मिळाला, प्रशांत शांत मन असणारा किंवा ज्ञान आणि विज्ञान याने अंतःकरण तृप्त असलेला, निर्विकार असलेला, ज्याने इंद्रिय पूर्णपणे जिंकलेली आहेत आणि भगवंताशी एकरूप झालेला आहे, त्यामुळे त्याला दगड माती आणि सोनं यामध्ये काहीही फरक वाटत नाही, असा सुरून दुसऱ्याचं हृदय जाणणारा मित्र आहे. लोक कल्याण करणारा असा मित्र, उदासीन म्हणजे समत्व बुद्धी ठेवणारा, मध्यस्थ दोन्ही बाजूचं हित पाहणारा, अद्वेष कोणाचाही द्वेष न करणारा, बंधूप्रमाणे वागणारा, साधू आणि पापी यांच्यामध्ये दोन्ही समोर आले तरी त्यांच्याविषयी समान भाव ठेवणारा, अशी ही सगळी वैशिष्ट्य कोणाची आहे, तर योगी माणसाची वैशिष्ट्य. असा योगी युंजीत सततम आत्मान रहसी स्थितः एकाकी यतचित्तात्मा निराशीर परिग्रह, मन आणि इंद्रियांसह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या अशा निरीच्छ आणि न परिग्रह म्हणजे काय, संग्रह करणं, कुठल्याही गोष्टीचा संग्रह न करणारा असा योग्याने एकाकी यतचित्तात्मा एकट्यानेच एकांतात बसून आपल्या स्वतःच्या अंतःकरणाला, आपल्या स्वतः असलेल्या आत्म्याला परमात्म्याशी एकरूप करून त्या परमात्म्याला आपल्या अंतःकरणात पाहणं, त्याला योगी म्हणायचं. आणि त्याच्यासाठी योग साधना कशी करायची हे 11व्या श्लोकापासून पुढे सांगितलेलं आहे की साधनेला कसं बसायचं. अतिशय सुंदर जरा उच्च पातळीवरचा हा अध्याय आहे, पण म्हणून सामान्य माणसांनी त्याचं अनुकरण करायचंच नाही असं मुळीच नाही. योग साधना ही एकदम बाजारात गेलंय आणि एवढ्या वस्तू माझ्याकडे नाहीत आणि त्या मी लगेच घेऊन आलोय, 1000 जाऊ दे 2000 जाऊ दे, अशी ही योग साधना नाही. ही कशी आहे योग साधना, प्रत्येक दिवशी तुम्ही थोडी 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 जर करत राहिला तर ह्या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचणार नक्की. पण आज तुम्ही म्हटलाय की मी दिवसभर योग साधनेत आहे, मी दिवसभर आज काय बडले ध्यान करत बसले, ओंकार म्हणत बसले आणि दुसऱ्या दिवशी परत खूप वेळ झोपलीये किंवा खूप अन्न खाल्लंय, हे असं योग साधनेत होऊ शकत नाही. तर ती हळूहळू जसं आपण थेंबे थेंबे तळे साठे जसं असतं तशी ही योग साधना आहे की रोज तुम्ही थोडी 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 योग साधना करून आपल्या इंद्रियांना तसं वळण लावून आपली इंद्रिय भगवंताकडे आकर्षित करून घेतली तर ह्या सर्व योग साधनेचं जे काही आपण आता अनुभवले आहेत, योगी लोकांची जी वैशिष्ट्ये अनुभवली ती आपल्याला सुद्धा अनुभवायला येतील हे निश्चितपणे. पण म्हणून हा अध्याय फक्त तो खूप उच्च लोकांसाठी, योग साधना करणाऱ्यांसाठी आहे असं मुळीच समजायचं कारण नाही. आपण ह्यातल्या बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या अंमलात आणून हळूहळू योग साधनेकडे वळायचा प्रयत्न करूया. कारण त्याच्यासाठी रोजची योग साधना किंवा योगासन, त्यात यम नियम आसन प्राणायाम समाधी हे जे सगळे 8 अवस्था आहेत त्या आपण हळूहळू सामान्य माणसं सुद्धा करू शकतो. तर अशा प्रकारे आपण 10 श्लोकापर्यंत 6व्या अध्यायाचं निरूपण बघितलंय. पुढच्या पिरियडला
जेवढे श्लोक होतील त्याचं निरूपण बघत आहोत. तर हा डिटेल अध्याय मी आज तुम्हाला सांगितला. योग साधना म्हणजे काय आणि योगारूढ म्हणजे काय, अनुषज्यते न अनुषज्यते म्हणजे काय आणि योगी माणसाची वैशिष्ट्ये काय हे आज आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद. जे काही मी तुमच्या समोर मांडलंय ते माझ्या सद्गुरूंकडनं मांडून घेतलेलं आहे तुम्हाला, आणि जे काही त्यातलं सांगायचं विसरलं असेल त्या देहबुद्धीमुळे विसरलेलं आहे आणि त्यासाठी मी क्षमा मागते आणि थांबते.